चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 90% विद्यार्थ्यांना माहित नसणारी गोष्ट म्हणजे पोस्ट ऑफिस भरतीमध्ये बेस्ट ऑफ 5 सब्जेक्ट नुसार मार्क कॅल्क्युलेट होतात की बेस्ट ऑफ 6. दोन्हीचं खूप मोठं कन्फ्युजन आहे. हजारो विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत. सगळं कन्फ्युजन तुम्हाला दूर करणार आहे जीडीएस चं ऑफिशियल रूल, ऑफिशियल नोटिफिकेशन काय आहे आणि तुमचं 5 नुसार सिलेक्शन होणार की बेस्ट ऑफ 6 नुसार सिलेक्शन होणार. मित्रांनो लक्षात घ्या, फर्स्ट मेरिट लिस्ट लागलेली, सेकंड लवकरच लागेल पुढच्या 2 दिवसामध्ये. मित्रांनो त्या अगोदर तुमचा हा प्रश्न होता की सर बेस्ट ऑफ 5 ने होणार की 6 ने, 5 की 6. लक्षात घ्या, पंजा छक्का, छक्का सोडून द्या, पंजा पण सोडून द्या, दोन्हीही सोडून द्या, डझंट मॅटर. बेस्ट ऑफ 5 किंवा बेस्ट ऑफ 6 याच्याशी थोडक्यामध्ये आपल्याला काहीच घेणं देणं नाही. जीडीएस चा ऑफिशियल रूल सांगतो मित्रांनो. तो कशा पद्धतीने, कशाच्या आधारे, तर ऑफिशियल नोटिफिकेशन मध्ये आहे मित्रांनो. बेस्ट ऑफ 5 की बेस्ट ऑफ 6 लक्षात घ्या. सर्वात अगोदर ज्या वेळेस तुम्ही फॉर्म भरता जीडीएस ला पोस्ट ऑफिस भरतीमध्ये, त्याच्यामध्ये तुमचे मार्कशीट वर जेवढे काही सब्जेक्ट असतील, 5 असतील, 6 असतील मित्रांनो, सगळं ऑफिशियली सगळ्या विषयाचे मार्क्स कॅल्क्युलेट केले जातात. त्याचं पर्सेंटेज काढलं जातं आणि त्याचं जे काही पर्सेंटेज येईल XYZ त्याच्या अगेन्स्ट मेरिट लिस्ट मध्ये तुमचं नाव येत असतं. मग ही गडबड आणि गोंधळ कुणी उडवली की बेस्ट ऑफ 5 नुसार माझे मार्क्स 92 आहेत आणि बेस्ट ऑफ 6 नुसार 90 आहेत किंवा 94 आहेत. जर बेस्ट ऑफ 5 नी जर मेरिट लिस्ट लागली असती तर कितीतरी विद्यार्थ्यांचं सिलेक्शन इथं झटक्यामध्ये झालं असतं. कारण काय, मार्क कमी असल्यामुळे, सब्जेक्ट कमी असल्यामुळे पर्सेंटेज हा येत असतं. असं आहे का? दोन्ही गोष्टी तिथे पॅरलल आहेत मित्रांनो, लक्षात घ्या. म्हणून बेस्ट ऑफ 5 आणि 6 हा कन्सेप्ट तुम्ही डोक्यातून काढून ठेवा. फक्त तुमचे पर्सेंटेज किती ते कमेंट मध्ये टाका म्हणजे आपल्याला कळेल. आता ज्या विद्यार्थ्यांना आणखीन कन्फ्युजन आहे की बेस्ट ऑफ 5 नुसार माझे एवढे पर्सेंटेज आहेत आणि बेस्ट ऑफ 6 नुसार एवढे आहेत, सेम एका स्टेटमेंट मध्ये तर टाकायचे दोन्ही नुसार तुमचे किती आहेत, तुमचं फायनल सिलेक्शनचा अंदाज आपल्याला इथे लक्षात येईल मित्रांनो. आता मुद्द्यावर वळूया. आता जे काही तुमचे मार्कशीट वर सब्जेक्ट असतील त्याचे सगळे मार्क्स इथे कॅल्क्युलेट केले जातात मित्रांनो. आणि ऑफिशियल रूल असं सांगतो, कॉम्प्लिमेंटरी प्लस ऑप्शन सब्जेक्ट काउंट करून एक्स्ट्रा सब्जेक्ट वगळले जातात. म्हणजे काय मित्रांनो, जे काय तुमच्या मार्कशीट नुसार जे सब्जेक्ट आहेत तेवढ्या सगळ्यांची बेरीज केली जाते, त्याचं पर्सेंटेज काढलं जातं. समजा फॉर एक्झाम्पल तुम्हाला डायरेक्टली समजावून सांगतो, लक्षात घ्या मित्रांनो. इथे तुम्हाला मराठीला 80 किंवा 82 आहेत, फॉर एक्झाम्पल कोणाला जास्त असतील कमी असतील. इंग्लिशला 85 आहेत, सायन्सला 90 आहेत, हिंदीला 75, मॅथला 70 आणि सोशलला 88. म्हणजे किती सब्जेक्ट झाले इथे? टोटल 6 सब्जेक्ट झाले. मग 5 सब्जेक्टची अगरबत्ती कुठे पेटवायची आहे का आपल्याला? बिलकुल नाही. मग 6ची पेटवायची आहे का? अगरबत्तीच पेटू नका. तुम्ही लक्षात घ्या, हे 6 सब्जेक्ट तुमच्या मार्कशीट वरती आहेत मित्रांनो. मार्कशीट वरती 6 सब्जेक्टची बेरीज किती आली? 488. हे फक्त एक्झाम्पल आहे. तुमचे किती मार्क आहेत त्याचं पर्सेंटेज मध्ये कन्वर्ट करून कमेंट मध्ये टाकायचं. ठीक आहे, तुम्हाला एक्झाम्पल साठी म्हणून एक एक्झाम्पल सांगत आहे मित्रांनो. 600 पैकी किती झाले मित्रांनो? 488 झाले की नाही? त्याचं जर कॅल्क्युलेटिंग पर्सेंटेज मध्ये काढलं तर 81.3 समथिंग येते. म्हणजे 3332 वॉट एव्हर जे काय येईल, 81.3 एवढं पर्सेंटेज येत आहे. सगळ्या सब्जेक्टची बेरीज करून पर्सेंटेज काढलं त्यानुसार. मग आता प्रश्न येतो, आता 6 पैकी 6 सगळेच विषयाचे मार्क काउंट होणार का? हा दुसरा खूप महत्वाचा आणि कन्फ्युजन करणारा प्रश्न आहे. लक्षात घ्या, तुम्हाला समजा इथे मराठीला 80 आहेत, चांगले पर्सेंटेज आहेत, इंग्लिशला 85 चांगले आहेत, सायन्सला 90 चांगले आहेत इथे सुद्धा, हिंदीला 75 आहे. मग जीडीएस असं करतं का? ज्या विषयाचे पर्सेंटेज कमी आहेत तो सब्जेक्ट वगळला जातो का? हा सुद्धा प्रश्न आहे की नाही? बरोबर की नाही? परंतु जीडीएस ला त्याच्याशी काही घेणं देणं नाहीये मित्रांनो. किंवा दुसरा प्रश्न त्याच्या व्हाईस वर्सा असे असू शकतो मित्रांनो, एखाद्या विषयात 95 हायेस्ट मार्क आहेत आणि लोएस्ट आहेत समजा 65. ओके, तर ह्या दोन्ही पैकी कुठला सब्जेक्ट इथे काउंट केला जाणार? हा सुद्धा दुसरा प्रश्न आहे त्याच्या अगेन्स्ट. तर लक्षात घ्या,
दोन्हीही कॅल्क्युलेट जाणार. तुमचा 95 वाला समजा मराठी सब्जेक्ट असेल आणि 65 वाला इंग्लिश सब्जेक्ट असेल, म्हणजे ज्याला कमी आहे तर तो सुद्धा वगळला जाणार नाही, किंवा जो जास्त आहे तर तो सुद्धा वगळला जाणार नाही. जे काही तुमचे सब्जेक्ट असतील मार्कशीट वर्क 5-6 जे काय असतील ते मित्रांनो, त्याचं पर्सेंटेज मध्ये कन्वर्ट करून सिस्टीम मध्ये त्याचं ऍटो पर्सेंटेज शो होत असतं जीडीएस मध्ये. ज्यावेळेस तुमचं मेरिट लिस्ट मध्ये नाव येण्याचं लिस्ट तयार होत असते त्यामध्ये मित्रांनो. ठीक आहे. आता दुसरी गोष्ट, हा प्रश्न माझ्या मते सर्वांचा क्लिअर व्हायला पाहिजे. बेस्ट ऑफ 5 की बेस्ट ऑफ 6 हा विषय इथेच थांबतो, कारण की हा पर्सेंटेजचा जो कॅल्क्युलेशन आहे तो ऍट सिस्टीमने कॅल्क्युलेट केलं जातं. डझंट मॅटर बेस्ट ऑफ 5 और बेस्ट ऑफ 6. दुसरा सगळ्यात महत्वाचा प्रश्न, मग नेमकी ही कॉम्पिटिशन एवढ्या हाय प्रमाणात का जाते? लक्षात घ्या, 6 सब्जेक्ट 5 सब्जेक्ट ही जर भानगडच नाही तर मग पर्सेंटेज हाय प्रमाणात का जाते? लक्षात घ्या मित्रांनो, जे मागच्या 20, 18, 19, 20च्या टाइम पिरियड मध्ये जो कोरोनाचा काळ आला त्यावेळेस ऑनलाईन पद्धतीने एक्झाम झालेल्या होत्या. बोर्डाच्या असो किंवा ग्रॅज्युएशनच्या सुद्धा असो, ऑनलाईन पद्धतीने मोबाईल PC वर बऱ्याच विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेल्या होत्या. त्याचा फायदा काय झाला विद्यार्थ्यांना? पर्सेंटेज मध्ये भरमसाठ वाढ झाली. म्हणजे पहिलं 10वीला मॅट्रिक्स पास होणे ही खूप मोठी गोष्ट असायची आपल्या वडिलांच्या काळात किंवा आपल्या काळाच्या थोडस 4-2 वर्ष अगोदरची. परंतु नंतर काय झालं, प्रश्न सोपे होत गेले, अभ्यासक्रम कमी होत गेला आणि विद्यार्थी हुशार होत गेले, आणि त्याच्यामध्ये कोरोना आला. कोरोनामध्ये काय झालं, ऑनलाईन पद्धतीने फक्त MCQ टाईप मध्ये क्वेश्चन असल्यामुळे भरमसाठ मोठ्या प्रमाणात पर्सेंटेज हाय गेले विद्यार्थ्यांना. ठीक आहे. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना जर फिजिकली रिटर्न एक्झाम झाली असती ऑन बोर्ड वरती मित्रांनो, स्कूल कॉलेजेस मध्ये तुमचा वेगवेगळ्या शाळांमध्ये नंबर होते, ते बसून जर तुम्ही एक्झाम दिले असते तर काही विद्यार्थ्यांना 85+ पर्यंत पर्सेंटेज पोहोचणे खूप कठीण होते. आताही आहे ज्यावेळेस तुमचे ऑन बोर्ड पेपर होतात त्यावेळेस. परंतु कोरोनामध्ये ऑनलाईन पद्धतीने झाल्यामुळे MCQ टाईप पद्धतीने पर्सेंटेज एकदम मोठ्या हाय प्रमाणात गेलं. हाय प्रमाणात गेल्यामुळे काय झालं, तिथून पुढच्या जेवढ्या काही जीडीएस भरती आल्या, जेवढ्या काही कोरोना नंतरच्या, त्याच्यामध्ये कट ऑफ डायरेक्ट 98 पर्यंत गेला. मग तो ओबीसीचा असेल किंवा ओपन कॅटेगरीचा. ओबीसीचा 98 रेअर केस मध्ये आहे, पण काही वेळेस झालेला आहे, त्या रेंज मध्ये गेलेला आहे. परंतु ओपन कॅटेगरीमध्ये जर तुम्ही असाल, जे कोणी विद्यार्थी असतील त्यांचं 98-99 पर्यंत कट ऑफ गेलेला आहे. भले तो नंतर सेकंड, थर्ड, फोर्थ लिस्टला किंवा सप्लिमेंटरी लिस्टला डाऊन झालेला आहे 1-2 टक्क्याने, काही वेळेस 2-3 टक्क्याने ड्रॉप आउट कट ऑफ मध्ये झालेला तिथे नक्कीच आहे मित्रांनो. दुसरी गोष्ट, SC ST कॅटेगरी मधल्या विद्यार्थ्यांचं सुद्धा काय झालं, त्यांच्यासोबत सुद्धा सेम गोष्ट घडलेली आहे. त्यांचं सुद्धा कट ऑफ 85-95 पर्यंत गेलेलं आहे याच्या अगोदरच्या भरतीला, आणि पहिल्या मेरिट लिस्टला सुद्धा 88+ गेलेलं आहे बऱ्याच ठिकाणचं. हा, काही ठिकाणी कमी जास्त होऊ शकतं नक्कीच मित्रांनो, परंतु एक अंदाजित आहे 98, 95, 96 पर्यंत SC ST चं सुद्धा कट ऑफ गेलेलं आहे मित्रांनो 85 पासून. ओबीसीचं सुद्धा 88+, म्हणजे ओबीसीचं पहिल्या लिस्टला तर माझ्या मते 90+च गेलेलं आहे. म्हणजे ओबीसी आणि ओपन कॅटेगरी त्यांचं सगळ्यात जास्त हाय कट ऑफ इथे गेलेलं आहे. म्हणून ह्या गोष्टी सुद्धा इथे मॅटर करतात की पर्सेंटेज का जास्त जातं. बेस्ट ऑफ 5 जर असतं, लक्षात घ्या, अजून दुसरा महत्वाचा पॉईंट, जर बेस्ट ऑफ 5 जर असतं तर खूप विद्यार्थी मित्रांचे सिलेक्शन चान्सेस, सिलेक्शन स्कोर नक्कीच इथे वाढला असता मित्रांनो. परंतु काय झालंय, जे बेस्ट ऑफ 5 आणि बेस्ट ऑफ 6 याचं कन्फ्युजन आहे ते तर क्लिअर झालंय. परंतु आता रूल काय सांगतो आपला, की जेवढे तुमचे मार्कशीट वर सब्जेक्ट आहेत, म्हणजे कॉम्प्लिमेंटरी सब्जेक्ट प्लस ऑप्शनल सब्जेक्ट आहेत मित्रांनो, ते काउंट केले जातात, त्याचं पर्सेंटेज काढलं जातं आणि नंतर तुमचं मेरिट लिस्ट मध्ये नावाची प्रोसेस होत असते. आता इथे एक्स्ट्रा सब्जेक्ट वगळले जातात मित्रांनो. एक्स्ट्रा सब्जेक्ट, आता काही जणांचे प्रश्न असे आहेत, सर माझे एक्स्ट्रा सब्जेक्टचे मार्क काउंट होताल का किंवा होतील का? तर लक्षात घ्या, ज्यांच्या कोणाचा हा सेम क्वेरी आहे, प्रश्न आहे, एक्स्ट्रा सब्जेक्ट कुठला आहे आणि किती, तुम्हाला काय नेमकं प्रश्न आहे तो कमेंट मध्ये सांगायचा आहे. म्हणजे तुमच्या कमेंट बघून बाकीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा बरेचसे प्रश्न असे क्लिअर होतील. कारण की काय होतं, प्रत्येक गोष्ट माझ्यातर्फे किंवा इतर माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. जर कमेंट तुम्ही तुमचे प्रश्न केले एकमेकांना, त्याचं सर्व रीड करतील आणि सेम प्रश्न किंवा सेम प्रॉब्लेम असणाऱ्या विद्यार्थ्यांना थोडस सोपं जाईल उत्तर मिळवण्यासाठी मित्रांनो. म्हणून काहीही प्रश्न असू द्या, काही प्रॉब्लेम असू द्या, कमेंट करायचा आहे मित्रांनो.
म्हणून बेस्ट ऑफ 5 आणि बेस्ट ऑफ 6 ही भानगड सोडून द्यायची आहे. फक्त आता तुम्ही तयारी कशाची करायची आहे, सेकंड मेरिट लिस्ट ज्यांचे चान्सेस आहेत, ज्यांचे कोणाचे चान्सेस आहेत, पहिल्या मेरिट लिस्ट सारखी गडबड करायची नाही. डीव्ही मधून आउट होताल म्हणून आत्ताच तुमच्याकडे वेळ आहे आणि मेरिट सेकंड लागल्याच्या नंतर तुम्हाला डीव्ही साठी सुद्धा वेळ मिळणार आहे. परंतु त्या वेळेपर्यंत वाट न पाहता जे काय तुमचे डॉक्युमेंट्स रेडी करायचे आहेत, रेडी टू इट असे डॉक्युमेंट करून ठेवा, फाईलला लावून ठेवा, जेणेकरून ज्या दिवशी तुमची डेट असेल सगळे प्रेझेंट तुम्हाला वन शॉट मध्ये करता येतील. डॉक्युमेंट्स कोणाला आणखी माहित नसतील, कमेंट करा डॉक्युमेंट, सगळे डॉक्युमेंट लिस्ट येऊन जाईल मित्रांनो. ठीक आहे, त्याच्यामध्ये मागे काल सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं की कुठल्या चुका टाळायच्या आहेत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये. कोणाचं कास्ट सर्टिफिकेट इनव्हॅलिड असेल किंवा ईडब्ल्यूएस वाल्यांचं काही गडबड असतील किंवा SC ST वाल्यांच्या काही आणखी प्रॉब्लेम असतील, पीडब्ल्यूडी वाल्यांना किती पर्सेंटेजचं तुम्हाला प्रमाणपत्र लागेल ते सुद्धा आपण सांगितलेलं आहे. ठीक आहे, म्हणून तुमचे पर्सेंटेज किती असू द्या, शेवटच्या लिस्ट पर्यंत लिस्टमध्ये नाव चेक करत राहायचंय. कुठल्याही लिस्टमध्ये तुमचं नाव येऊ शकतं. जर विद्यार्थ्यांनी GDS जॉईनच नाही केली, लक्षात घ्या, खूप वेळास असे झालेले व्हॅकन्सी खूप खाली राहतात, त्यामुळे कोणी खचायचं नाही. ज्यांना जॉबची खरंच आवश्यकता आहे त्यांना जॉब दूर ढकलत असतो, कारण तुमची परीक्षा पाहत असतो देव सुद्धा. आणि ज्यांना काही गरज नाही किंवा दुसरा ऑप्शन त्यांच्याकडे इझिली अवेलेबल होऊ शकतो, त्यांचं सिलेक्शन लगेच येऊ शकतं. अशा खूप साऱ्या केसेस आहेत. तुमच्या आजूबाजूला बघा, तुम्हाला 96% असू द्या आणि 92-93 वाला तुमचा मित्र किंवा सहकारी कोणी असेल त्याचं सिलेक्शन झालंय आणि तो पुढे चालून जॉईन GDS करतच नाही, अशा सुद्धा केस आहे. तशी सुद्धा केस असेल तर आम्हाला सुद्धा कळू द्या कोणाच्या बाबतीत असं झालं मित्रांनो. ठीक आहे, आणखी तुमचे काय प्रश्न असतील कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा. इथेच थांबतो, भेटूया नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत जय हिंद, राम राम.